रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 65व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बँकेने 8,175 कोटी व्यवसायाचा टप्पा गाठल्याची घोषणा करण्यात आली. तसेच लवकरच 10,000 कोटी व्यवसाय आणि 1,000 कोटी स्वनिधी गाठण्याचा संकल्प व्यक्त करत बँकेचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी सभासदांना 12.5% लाभांश जाहीर केला. रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अलिबाग येथील केंद्र कार्यालयात आयोजित 65व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर बँकेचे सर्व संचालक, मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार वर्तक हे उपस्थित होते. यावेळी जयंत पाटील यांनी आपल्या अध्यक्ष मनोगतात नैसर्गिक शेतीकडून शेतकऱ्यांनी आधुनिक शेतीकडे वळावं याकरिता प्रोत्साहन देण्यासाठी बँकेच्या वतीने कृषी मित्र योजना सुरू करण्यात आलेली असून पडीक जमिनीवर बांबू लागवड आणि ड्रॅगन फ्रूट प्रकल्पांसाठी 7% व्याजदराने कर्ज उपलब्ध करून दिलं जाणार असल्याचं जाहीर करत रोहा येथील हर्षद साळवी यांनी ड्रॅगन फ्रूट शेतीत केलेल्या प्रयोगाचं त्यांनी कौतुक केलं. यावेळी त्यांनी गेल्या आर्थिक वर्षात विविध कार्यकारी सहकारी संस्थांचे संगणकीकरण पूर्ण करणारी भारतातील पहिली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक होण्याचा मान रायगड बँकेला मिळाल्याचं नमूद केलं. तसंच महाराष्ट्रात प्रथमच ऑनलाईन आणि बायोमेट्रिक पद्धतीने पीक कर्ज वितरण प्रणाली सुरू करण्यात आली असून 7/12ची ऑनलाईन पडताळणी करून पारदर्शक आणि जलद कर्ज प्रक्रिया राबवण्यात येत असल्याची माहिती त्यांनी सभेला दिली आहे. यावेळी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार वर्तक यांनी सन 2025-26 मधील बँकेच्या प्रगतीचा सविस्तर आढावा सभेला सादर केला. बँकेने 2025-26 या आर्थिक वर्षात नेट NPA 0% राखून 93.37 कोटी ढोबळ नफा बँकेने प्राप्त केल्याची माहिती त्यांनी सभागृहास दिली. तसेच त्यांनी बँकेने आर्थिक वर्षात 27% आपल्या व्यवसायात वाढ केलेली असून याकरिता बँकेच्या ग्राहकांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल सर्वांचे आभार मानले. या सभेत कमळ नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक गिरीश तुळपुळे, विद्यमान अध्यक्ष नंदकुमार चाळके आणि संचालक मंडळ तसेच आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक सुरेश पाटील, अध्यक्ष अभिजित पाटील आणि संचालक मंडळ अधिकारी यांनी 1,000 कोटी व्यवसायाचा टप्पा पूर्ण केल्याबद्दल त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. याचबरोबर विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा गौरव या सभेत करण्यात आला. यामध्ये रायगड जिल्ह्यातील पहिला फ्लाइंग ऑफिसर कौस्तुभ मेहुल पाटील, आदर्श आणि प्रयोगशील शिक्षक राजेश रामचंद्र भोईर पेन, आंतरराष्ट्रीय टेनिस क्रिकेटपटू योगेश पेनकर महाड, प्रगतशील शेतकरी मनोहर दत्तात्रय पाटील मंदार पाटील अलिबाग, हर्षद साळवी रोहा, शरीर सौष्ठवपटू प्रणव पुजारी अलिबाग, कृषीभूषण प्रगतशील शेतकरी दिलीप भाऊशिंदे महाड, RCF एक्स एम्प्लॉई सोशल फोरम आणि पर्यावरण संवर्धन संस्था ग्रीन अलिबाग यांचा समावेश होता. बँकेच्या ठेववाढीमध्ये उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल बँकेचे संचालक संतोष पाटील यांचा देखील विशेष सन्मान करण्यात आला. अहवाल वर्षात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या बँकेशी संलग्न पेझारी, अलिबाग, पाछापूर, पाली, कोप्रोली, पेन, वरंध, महाड, नेरळ, कर्जत आणि गोसावी बुवा तळा या विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांचाही यावेळी गौरव करण्यात आला. 36 वर्ष प्रामाणिक आणि उत्कृष्ट सेवा बजावणारे अधिकारी महेंद्र माळी आणि अहवाल सालात उत्कृष्ट कामगिरीबद्दल नवीन पनवेल शाखेच्या शाखाधिकारी निशा घरत यांचाही सभेत सन्मान करण्यात आला. सभेला सभासद, अधिकारी, कर्मचारी तसेच जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील मान्यवर यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बचत गट हा आमची जी एकूणच बँकिंग सिस्टम आम्ही RDCC बँक म्हणून जे राबवतो, जे विकास संस्था आमचा केंद्रीभूत आहे, शेतकरी आमच्यासाठी प्रमुख आहे, तसंच एक महत्वाचा घटक म्हणजे बचत गट. आम्ही महिला बचत गटांसाठी तुम्ही सगळ्या प्रकारची रेकॉर्ड जर तुम्ही माहिती बघितलं बचत गट या विषयावर, सेल्फ हेल्प ग्रुप ज्याला इंग्लिशमध्ये म्हटलं जातं, जिथे 10 महिलांचा गट हा एकत्र येऊन व्यवसाय करतो. आमच्याकडून म्हणजे आम्ही याच्यासाठी जे स्थापन करतात आमचे फक्त आमचा स्टाफच करतो आणि याच्यामध्ये आम्ही आजपर्यंत 25,000 गटांची स्थापना केली आहे. त्यांना रेग्युलर पद्धतीने आम्ही कर्ज वाटप करत असतो. अगदी तिसऱ्यांदा आमचे गट कर्ज देतात 5-5 लाखांपर्यंत त्यांना कोणतंही तारण न देता आम्ही कर्ज देतो. आणि आज कित्येक गटांचे अगदी गणपती मूर्ती बनवणारे कारखाने असतील, मास्क बनवणारे लेडीजचे गट असतील किंवा अगदी मसाला पापड अशा घरगुती व्यवसाय करणारे असतील, अशा हजारो ज्या महिलांचे आम्ही त्यांचे संसार ते चालवत असतात, पण त्यांचे इतर उत्पन्न वाढवण्यासाठी बँक सतत कटिबद्ध असते आणि त्यांना अत्यल्प दराने आम्ही अशा प्रकारचा पतपुरवठा करतो. आणि हे बचत गट आमचे स्वतःचा स्टाफ करतो. इतर जिल्ह्यांमध्ये किंवा इतर राज्यांमध्ये जसं होतं की याच्यासाठी वेगवेगळे NGO काम करतात, तर आम्ही मुळातच ते टाळलंय
की आमच्या स्टाफचा डायरेक्ट संपर्क राहावा म्हणून आमच्या कर्मचाऱ्यांना स्वतः टार्गेट देऊन आम्ही त्यांच्या चांगले रिलेशन क्रिएट करून त्याच्यामधून हे काम करतो. ऑनलाईन आणि बायोमेट्रिक पीक कर्ज वितरण आपण सुरू केलं. त्याच्यासाठी ऑनलाईन बायोमेट्रिकचा उद्देश असा आहे की आज वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या योजना येतात, आता त्याच्यामध्ये तो प्रत्यक्ष जो कर्जदार किंवा जो ग्राहक आहे तो बँकेच्या प्रवाहात समोर स्वतः आला पाहिजे, हा टार्गेट असतो प्रत्येक वेळेला. तो माणूस असं नाही की एखादा कर्ज घरून फॉर्म भरला आणि 50,000चं जरी कर्ज असेल तरी पण तो कर्जदार स्वतः आला पाहिजे. बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन त्याचं होतं, जे आपला आधारचा डेटा, पूर्ण भारतामध्ये आधार आपला सगळ्यात प्रायमरी नंबर आहे की ज्याचं UIDA बरोबर त्याचं ऑथेंटिकेशन केलं जातं. आम्ही त्या गोष्टी सिस्टम मध्ये आणल्यात. आमच्या कर्ज मागणी अर्जापासून ते आम्ही डिजिटलाइज केले, या सगळ्या गोष्टी केल्यात. आणि आताच त्याच अनुषंगाने रायगड जिल्ह्यात प्रामुख्याने आपल्या जिल्ह्याचं एक प्रायमरी क्रॉप आहे ते पॅडी फील्ड आहे, म्हणजे भात शेती आहे. आता भात शेतीच्या आता तुम्ही बघितलं की सुरुवातीला या वर्षी सुद्धा पाऊस मुळातच 1 महिना उशिरा झाला. त्यानंतर जो झाला तो अतिशय महापूर पद्धतीचा पाऊस झाला. आता नेमक्या पेरण्या झाल्यात तर वाहून गेल्यात आणि काही लोकांच्या पेरण्या अजून सुद्धा आहेत. अशा परिस्थितीत आज क्रॉपचे पॅटर्न बदलणं गरजेचं आहे की जे रायगड जिल्ह्यात मध्ये तेच पश्चिम महाराष्ट्रात आंतरपिकं आहेत, ऊस आहे, तर फळाच्या बागा आहेत, फुलांच्या आहेत. पण रायगड जिल्ह्यात जास्त करून आज भात करून दुसरं काहीच नाहीये. काही भागात सफेद कांदा होतो, काही भागात तोंडली होतात, पण सरसकट असं होत नाहीये. त्यामुळे आमच्या आदरणीय चेअरमन साहेबांनी आज कृषी मित्र नावाची एक योजना चालू केली की ज्याच्यामध्ये जे अभिनव प्रकल्पामध्ये 2 आम्ही प्रकार सुरुवातीला इन्कॉर्पोरेट केले. त्यात बांबू शेती आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही माळरानावर सुद्धा शेती करू शकता, आणि दुसरं त्याच्यामध्ये ड्रॅगन फ्रूट नावाची शेती आपण याच्यासाठी आपण एक आज चणेऱ्यामध्ये एक अभिनव शेती करणारा माणूस आहे, त्याचा सत्कार सुद्धा केला. त्यांनी 1.25 एकर जागेमध्ये फक्त वर्षाचं उत्पन्न 7 ते 8 लाखांपर्यंत जातं. अशा प्रकारच्या शेतीमध्ये लोकांनी जाणं गरजेचं आहे. आज नोकरी हा एकमेव छोट्या मोठ्या नोकऱ्या करून कित्येक जे तरुण जगतायत की त्यांना फक्त भात शेतीवर, कारण ते न परवडणारी शेती राहिली आहे. तर अशा प्रकारचं डायव्हर्सिफिकेशन जर कोण करणार असेल तर रायगड जिल्हा बँक त्यांना अत्यल्प दराने 60% फक्त व्याज दराने आम्ही त्यांना कर्ज देऊ, कारण ते जास्तीत जास्त हे प्रसार आणि त्याचं होणं गरजेचं आहे. याच्यासाठी हा विशेष प्रयत्न आहे. बँकेचा 65वा वार्षिक अहवाल सादर केलेला आहे. कशा पद्धतीची गौरवशाली यशोगाथा आहे बँकेची, काय सांगाल याबद्दल? आज रायगड जिल्हा बँक ही महाराष्ट्रातल्या 31 जिल्हा बँकांमधली लीडिंग बँक तर आहेतच. त्यानंतर भारतात सुद्धा एक अतिशय महत्वाच्या गोष्टी करण्यामध्ये रायगड जिल्हा बँक, नाबार्डचा कुठलाही कार्यक्रम असेल, सहकार खात्याचा कुठलाही अजेंडा असेल तर आम्ही कायम लीडिंग असतो. पण हे सांभाळत असताना आमची सगळ्यात महत्वाची जबाबदारी रायगड जिल्ह्यासाठी. आज आपल्या 65व्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये आम्ही रायगड जिल्ह्यातल्या अतिशय चांगल्या संस्थांचा सत्कार केला. एक रायगड जिल्हा बँक म्हणजे जिल्हा बँककडे एक बघण्याचा दृष्टिकोन जो आहे तो बदलण्याचा महत्वाचा आम्ही प्रयत्न करतो. आम्ही अतिशय प्रोफेशनल पद्धतीने बँकिंग करतो. आमच्या सुदैवाने आमचे आदरणीय चेअरमन जयंत पाटील साहेब, माजी आमदार, सर्व संचालक मंडळ, सर्व कर्मचारी, आम्ही स्वतःला सहकारी बँक या फॉर्म्युला ठेवून सुद्धा अतिशय प्रोफेशनल पद्धतीने काम करताना आम्ही नुकताच 8,000 कोटीचा टप्पा पूर्ण केला, जो गेल्या 4.5 वर्षामध्ये आम्ही 3,500 कोटीची बँक 8,000 कोटीची झालो, आणि ओन फंड आता आम्ही 800 कोटी आहेत, जे 1,000 कोटीपर्यंत झालो. तर या सगळ्या जबाबदाऱ्या सुद्धा आमच्या आहेत. जिल्ह्यातला सहकार टिकला पाहिजे, जिल्ह्यातल्या सगळ्या बँकिंग व्यवस्था सुधारली पाहिजे, असा आम्ही सतत प्रयत्न करत होतो. सर, काय सांगाल, कृषी क्षेत्रामध्ये देखील बँक चांगल्या पद्धतीने काम करते, काय कशा पद्धतीने शेतकऱ्यांना आपण बळ देत आहे? रायगड जिल्ह्यातलं जे शेती कर्जाचं जे वाटप होतं, ज्याला STSA असं म्हणतात, सीझनल ऑपरेशन्स, ऍग्रिकल्चर ऑपरेशनसाठी दिलं जाणारं क्रेडिट, जे किसान क्रेडिट कार्ड पद्धतीमध्ये जातं, तर रायगड जिल्ह्यातलं हे सगळं क्रेडिट विकास संस्थांमार्फत होतं. आणि रायगड जिल्ह्यासाठी आपले आदरणीय कलेक्टर साहेबांकडून जे टार्गेट मिळतं, तुम्ही जर गेल्या 10 वर्षात जरी पाहाल तर रायगड जिल्ह्यातलं सर्वात जास्त शेती कर्जाचं वाटप आपली रायगड जिल्हा बँक करत असते. आणि यावेळेला हे करत असताना हे जे वाटप होतं ते टेक्नॉलॉजिकली आम्ही काय केलं, जे विकास संस्थांचं संगणीकरण केलं, आणि यावर्षी त्याच्या एक टप्पा पुढे जाऊन आम्ही सर्व शेतकऱ्यांचा आम्ही बायोमेट्रिक ऍक्सेस पद्धतीने ऍक्च्युअल कर्जदार समोर आला पाहिजे, त्यानंतर त्याचा डिजिटल सातबारा आम्ही चेक करतो. त्या असंही कुठेही त्याचा गैरवापर होऊ नये त्या सिस्टमचा, इतकं टेक्नॉलॉजी त्याच्यात आणली. आणि राज्य सरकार आणि केंद्र सरकारचा अजेंडा आहे की डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, आम्ही त्याच पद्धतीने ऑलरेडी ही गोष्ट आम्ही जवळजवळ 2013 पासून करतोय. हा आमचा विशेष आहे की शेतकऱ्यांना त्याचा बेनिफिट डायरेक्ट शेतकऱ्यांना भेटला पाहिजे आणि त्यांना योग्य आणि वेळेत कर्ज वाटप झालं पाहिजे. आणि हे करत असताना आम्ही सरकारच्या वेगवेगळ्या कर्जमाफीसारख्या योजना असतात त्या सुद्धा आमच्या लोकांपर्यंत कशा पोहोचवता येतील, प्रोत्साहनपरचे आता
ज्योतिराव आता जी योजना चालू आहे त्या अशा वेगवेगळ्या योजनांचा आम्ही लोकांपर्यंत पोहोचवण्याचा सतत प्रयत्न करतो. 8,000 कोटीचा टप्पा गाठलेला आहे. पुढच्या काही वर्षामध्ये आपलं काय टार्गेट आहे नेमकं? कशा पद्धतीचं बँकेचं यशोगाथा आपली वाढली पाहिजे? 8,000 कोटी हा जो एक एक बेंचमार्क सेट केला, आत्ताच आमच्या चेअरमन साहेबांनी एजीएम मध्ये जसं डिक्लेअर केलं, आम्ही पुढल्या आर्थिक वर्षाच्या एंड पर्यंत आमचा प्रयत्न नक्की राहील की 10,000 कोटी, पण अगदी एखाद महिना 2 महिने क्रॉस झाले, पण आमचं 2028 जो आहे पुढचा येणारा, आता 2027 आहे, मार्च 28 पर्यंत आम्ही 10,000 कोटीची बँक नक्की झालेलो असू आणि 1,000 कोटीचे स्वनिधी असतील. ही सगळ्यात मोठी अचिव्हमेंट असेल. जेव्हा 10,000 कोटीचा व्यवसाय होतो, पण आमच्या स्वतःचे 1,000 कोटी आहेत. ही फार मोठी अचिव्हमेंट आहे. लोकांचं डिपॉझिट देऊन आपण कर्ज देतो, पण हे याच्या पलीकडे जाऊन स्वतःचे निधी आहेत. आज नुसतं आमचं मॅनेजमेंट कॉस्ट आहे, सगळे खर्च आमच्या स्वतःच्या पैशातूनच भागतील, एवढी बँकेची स्वतःची आर्थिक स्थिती आज भक्कम केली आहे आणि हेच आमचं असंच प्रकारे वाढत जाण्याचं आमचं उद्दिष्ट कायम राहील. अनेक पुरस्कार या बँकेला मिळालेले आहेत. यामागे कुणाचं नेमकं यश आहे, कुणाचे कष्ट आहे? अर्थातच हे अगदीच म्हणजे अगदी त्याला काय दुसरं विषयच नाही की आमचे चेअरमन जे आहेत चैन पटेल साहेब, आता मी आत्ताच एक 7 जुलै त्यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात असं बोललो की आमची दिवसाची सकाळची सुरुवातच 7 वाजता त्यांच्या फोननी होते. अगदी 365 दिवसचा प्रवास असतो आमचा, की ही आमच्या होणाऱ्या वेगवेगळ्या बोर्ड मिटिंग असतील, मग त्या अनुषंगाने आम्हाला नाबार्डचे काही टार्गेट्स असतात, सहकार खात्याचे असतात, कलेक्टर साहेबांचे असतात, कृषी विभागाचे असतात. पण हा जो ओव्हरऑल जो आमचा जो परिवार आहे, तो आमच्या संचालक मंडळ आणि अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम वाटचाल करतोय. पण महत्वाचं जे आहे, सगळे ग्राहक महत्वाचे, सगळ्या संस्था महत्वाच्या आहेत, सगळ्या अर्बन कोऑपरेटिव्ह बँका, पतसंस्था यांचं या यशामध्ये मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे. आणि सर्वात महत्वाचे माझे कर्मचारी, या कर्मचारी एकजुटीने अतिशय टेक्निकली साऊंड लोक, टेक्नॉलॉजीचा योग्य वापर, ही आमच्या सगळ्या यशाची सक्सेस स्टोरी आहे. एवढं मला सांगायला नक्की आवडेल. नाही आहेत, चालू आहे, त्यांना आम्ही ठेवू म्हणाले. ते बोलत होतो ते, पण एक बोलले ते 2च मध्यवर्ती बँका या राज्यामध्ये आहेत, तिथे कोणी काही करत नाही. एक रायगड बँक आणि दुसरी रत्नागिरी बँक, तिथे कुठली गडबड नाही, कोणी एकही मुद्दा नाहीये. बाकी मी काय बोलत नाही, त्यांनी खाजगीच सांगितलं, इथे बोलणं पण बरोबर नाहीये. परंतु या टप्प्याटप्प्याने या ठिकाणी आपण गेलो आणि म्हणून एकदम आधुनिक आज आपण या बँकेच्या अंतिम शिखरावर पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. ज्या वेळेला ग्रॉस झिरो एनपीए होईल त्याला मला अत्यंत आनंद होईल आणि त्याच्याबरोबर ग्रॉस एनपीए करताना तीच क्वालिटी कशी राहील पुढे हे बघण्याचं काम आपल्याला ठेवावं लागेल आणि ते ठेवण्याचा प्रयत्न करू. कुणी गेले तरी या ठिकाणी हे मला कमळचं आणि सुरेश पाटलांचं, गिरीशचं, बाकी कोणी चेअरमन म्हणू नका, पण कमळी गिरीशने काढलेली संस्था आहे आणि उद्घाटन दोन्हीचं मीच केलेलं आहे. दोघांचंही उद्घाटन मीच केलेलं आहे आणि सगळी मदत टोटल केलेली आहे. पण अनेक कार्यक्रमामध्ये कमंड एक कार्यक्रम ठेवला, सगळ्या कार्यक्रमाला अनेक जनरल बॉडीनं त्यांनी मला बोलवलं, पण ते काम कुठलं काढलं तुमचं. ज्या बँका आहेत त्याच्यामध्ये सर्व नफ्यात राहणारी ही बँक, आणि त्यामुळे मला वाटतं की एक वेगळ्या तऱ्हेनं बँकेकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे आणि केंद्र सरकार, राज्य सरकारच्या संपूर्ण योजना आणि शेतकऱ्यांच्या हिताच्या आहेत त्या राबवण्याचं काम आम्ही केलं. या बँकेमध्ये 4% कर्ज द्यायचं काम पहिल्यांदा आम्ही केलं, नंतर 0% मागावून कर्ज दिलं आणि ते देशामध्ये जे आज 0% कर्ज मिळते त्याचा पाया रायगड बँकेने केलेला आहे. भाई, अत्याधुनिक आणि संगणकीकृत आपले बँक सध्या सर्वच आपल्या ज्या शाखा आहेत त्या होत आहेत. काय पुढच्या काळामध्ये अधिक प्रगती आपली साधली जाणार आहे? डिपॉझिट वाढवणं आणि मायक्रो फायनान्स कसं करता येईल हे बघण्याचं काम आपण या ठिकाणी करायला मागतो पुढल्या याच्यामध्ये. आणि आज जवळजवळ रिकव्हरी करण्याचं काम, ऍग्रिकल्चर रिकव्हरी जवळजवळ 100% आज आमची आहे, जी चालू वर्षाची 98% आहे.
परंतु मागच्या या सगळ्या गोष्टीमध्ये हे करत असताना आज सुद्धा शेतीचे पूरक आणि क्रॉप हे बदललं गेलं पाहिजे, त्याचं संशोधन केलं पाहिजे. आज बँकेच्या वतीनं ड्रॅगन फ्रूट, बांबूची लागवड करणाऱ्या तरुण क्वालिफाईड शेतकऱ्यांचा आम्ही आज सत्कार केला, जेणेकरून त्यांनी बाकीच्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावं आणि क्रॉप चेंज करून त्याच्यामध्ये कशा प्रकारे आपल्याला उत्पन्न वाढेल आणि पावसाच्या ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे पाऊस आज वेळापत्रकाप्रमाणे पडत नाही, त्याच्यावर मात करून त्याचा अभ्यास करून काहीतरी करायला पाहिजे असं मला वाटतं. रायगड जिल्ह्यामधल्या अनेक बँका बुडीस निघालेल्या आहेत किंवा बुडालेल्या आहेत. मात्र अशातच रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक एक राज्यात आणि देशात आदर्श उभा करत या ठिकाणी यश संपादन करते आणि प्रगती पथावर आहे. या यशाचं नेमकं गमत नाही, याच्यामध्ये कर्मचाऱ्यांचा विश्वास आहे. शेतकऱ्यांच्या कर्मचाऱ्यांनी ज्या विश्वासाने काम केलं, अधिकाऱ्यांनी केलं आणि अधिकाऱ्यांनी जसं आपलं आधुनिकीकरण होतंय त्या आत्मसात करण्याचं काम केलं आणि त्याच्यामुळेच हे यश आम्हाला मिळालेलं असं वाटतं. कृषी व्यवसायाला अधिक ताकद देण्यासाठी देखील बँक पुढाकार घेते. काय नेमकं या वेळेला नाही, वेगळ्या त्याला नुसतं देत नाही तर त्याचं मार्केटिंग पण मिळवण्यासाठी आमचा प्रयत्न आहे. त्या कृषी बरोबर मत्स्य व्यवसाय हा जो 700 या किलोमीटरमध्ये 720 किलोमीटरमध्ये कोकणामध्ये आहे त्याला पण पूरक देऊन त्याला पण सूचीचा दर्जा दिला. मीनाक्षी पाटील बंदर आणि मच्छीमार मंत्री असताना त्यांनी हा मागणी केली आणि ती त्याचं सातत्य ठेवलं, त्याचं आज फळ मिळालेलं आहे. आणि तो शेतीच्या ला ज्याप्रमाणे फायनान्स क्रॉपचा मिळतो त्याप्रमाणे फिशला मिळणार आहे. त्याच्यावर पण मी स्वतः लक्ष घालून त्याला कसं प्रोत्साहन मिळेल बघण्याचं काम मी करणार आहे. आज बँकेचं काय सांगणार, आज रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा जो 65वा अहवाल आपण सादर केला आणि मोठ्या प्रमाणावर नफा झाल्याचं आपलं त्या ठिकाणी म्हणणं आहे आणि आपला सत्कार देखील झालेला काय आपलं प्रतिक्रिया? नाही, याच्यामध्ये ज्या विविध आमचे सभासद आहेत, ज्या या बँकेचा मूळ जो पाया आहे तो विविध कार्यकारी संस्थांचा आहे. विविध कार्यसंस्था आज सगळ्या फायबल आहेत, सगळ्या संस्था या प्रॉफिट वर आहेत आणि कमीत कमी मॅनपॉवर वापरून विविध कार्यसंस्थांचा पण कारभार चालू आहे. आणि म्हणून या 62व्या जनरल सभेमध्ये बोलताना या बँक ही 8,000 कोटीची उलाढाल करते आणि या वर्षी जवळजवळ 110 कोटी रुपयाचा प्रॉफिट झालेला आहे. तरतुदी करून वेगळ्या तऱ्हेचं एक वेगळं काम आहे आणि विशेषतः 0 MP आहे. गेली जवळजवळ 30-25 वर्ष अवर्ग सतत बँकेला ऑडिटमध्ये पण मिळतो आणि नाबार्डच्या इन्स्पेक्शनमध्ये पण मिळतो. म्हणून बँकेची उलाढालमध्ये वाढताना बँकेचे कर्मचारी आणि माझे संचालक यांची खऱ्या अर्थानं मेहनत आहे आणि मला वाटतं त्याच पद्धतीचं काम पुढे चालेल. आता देशातल्या विविध असलेल्या व्हिडिओ रिपोर्टर धम्मशील सावंत, KTV न्यूज, रायगड. आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. दूरध्वनी क्रमांक 9833235011. त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या KTV न्यूजच्या ईमेल ID वर देखील संपर्क करता येईल.